तर मित्रांनो, आपण आलो आहे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन करायला. तर आपण पोचलो आहे नानापेठमध्ये. नानापेठमध्ये आता खूप पूर्ण गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपण चाललो आता पालखीच्या दिशेने. तर हे बघा, इकडं पालखीच्या साईडला खूप गर्दी आहे. तर आपण आता पालखीच्या ठिकाणी जाऊया. आपण हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या जवळ आलेलो आहे. बाबा, पालखी आली का इथं? अजून नाही आली का? किती वेळ लागेल बरं? हा का, एक 10-15 मिनिटात बाबा माझ्या पालखी येणार आहे. तर आपण जिथं पालखी थांबते त्या ठिकाणी आपण पाहूया कशी काय तयारी चालू आहे ते. तेव्हा समोरच्या कॅमेराने पहा, जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी प्रवेशद्वार कशी तयारी चालली ते आपण पाहू समोर जाऊन. बघा मित्रांनो, पालखीच्या ठिकाणी कशी रांगोळी काढण्यात आलेली आहे. तुकाराम महाराज पालखीचं प्रवेशद्वार काय नटलेलं आहे आणि 15-20 मिनटात ही पालखी येणार आहे. पालखीच्या ठिकाणी काय वातावरण बघा. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी 20 मिनिटात येणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या वातावरण देवस्थान देवस्थान पुणे तिथे पालखी असते. या ठिकाणी 15 तासात पालखी येईल.